आज आपण चाललो आहोत आपल्या कोकणातील पाचल तालुक्यामधील श्री केदारलिंग मंदिरामध्ये आणि तिकडे जाण्याचं कारण असं आहे की आपल्याला पाचलमधील शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग चित्राचं प्रात्यक्षिक करून दाखवायचं आहे. सो मित्रांनो, बरोबर 1 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो पाचलमधील केदारलिंग मंदिरामध्ये आणि मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण पाहूनच मन प्रसन्न झालं. तर आज आपल्याला कलारंग संस्थेमार्फत येथे बोलवण्यात आलं आहे आणि या संस्थेचा मूळ उद्देश असा आहे की कलेचं क्षेत्र मजबूत करणे, कलाकारांना एकत्र आणणे, कलेला वाव मिळवून देणे. तर या संस्थेच्या पहिल्याच कार्यक्रमाला आपल्याला इन्व्हाइट केलं आहे. सो कलाकार म्हणून खूप छान वाटतं आहे, कारण इतक्या सर्व कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना, कला रसिकांना आपण लाईव्ह लँडस्केप पेंटिंग करून दाखवणार आहोत, ज्यातून मुलं उत्साही बनतील, त्यांच्यातील कलेबद्दलची आवड अजून वाढेल. सो या मंदिरातील एक छान स्पॉट निवडून आपण पेंटिंग करू लागलो. थोडा वेळ पेंटिंग पाहून मुलांनी देखील त्यांच्या पेंटिंगला सुरुवात केली. सो त्यांच्याशी आपण छान गप्पा साधत होतो आणि मुलं त्यांचे छोटे छोटे प्रश्न विचारत पेंटिंग करत होते. तर यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कलामय वातावरणामध्ये मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, जो फार मोलाचा होता. फायनली आपण अशा या निसर्गरम्य वातावरणातील कौलारू मंदिराचं पेंटिंग साकारून पूर्ण केलं आणि मुलांनी देखील साकारलेल्या छान छान पेंटिंग आपण पाहिल्या. तर मी सर्व कलाकारांना, त्यासोबतच कला रसिकांना असं आवाहन करतो आहे की तुम्ही सर्वजण ह्या कलारंग पेजला, या कलाकारांसाठीच्या प्लॅटफॉर्मला कनेक्ट व्हा. बाकी आपण हे साकारलेलं पेंटिंग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटद्वारे कळवा. त्यासोबतच आपल्या पेजला नक्की फॉलो करा.